आमच्या घरी कोणीतरी स्पेशल गेस्ट कशी उभी राहते। अहो संदीपने तर पूर्ण घराला चक्क कलरच लावून टाकलाय। यामध्ये काय आहे ते मला माहिती। हाय हॅलो नमस्कार, लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। लास्ट वीक मध्ये कुठलाच व्हिडिओ शूट करायला किंवा शेअर करायला जमलं नाही, कारण घरामध्ये खूप जास्त कामं काढली होती। सर्व घर स्वच्छ करून घेतलं, कारण आता काही दिवसांवरतीच महाशिवरात्री आली आहे आणि आमच्याकडे महाशिवरात्रीला छान घराची डीप क्लिनिंग केली जाते। मी काय फारशी करत नाही, पण घर खूप घाण झालं होतं, कारण बाळ लहान आहे त्यामुळे काही स्वच्छता करता येत नव्हती। तर फायनली आता घर स्वच्छ झालंय आणि आमच्या घरी कोणीतरी स्पेशल गेस्ट सुद्धा येणार आहेत आपल्या विहाला भेटायला। लाडू झोप झाली बाळा तुझी? अच्छा अच्छा, चला झोप झाली, ओके चला आपण पटकन व्हिडिओ करूयात का? ओके। माझ्याकडे जे गेस्ट येणार आहेत ना, त्याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त संदीपला झालाय, कारण घराची तर स्वच्छता केलीच आहे। संदीपने तर पूर्ण घराला चक्क कलरच लावून टाकलाय। पाहू शकता भिंती किती छान नीट आणि क्लीन स्वच्छ दिसतायत। हो संदीप? अहो माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला झालाय का? ते स्पेशल गेस्ट आहेत माझे, जे लाडोला भेटायला येत आहेत। ते कोण आहेत जर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की सांगा। आणि हे काय दाखवताय? नवीन झाड घेतलंय का? खूप सुंदर आहेत ते, मी तुम्हाला दाखवतेच नंतर। पण आता हे पहा, आमच्या घराच्या भिंती सुद्धा खूप स्वच्छ दिसतायत। तोच कलर दिलाय पण दिलेला आहे, त्यामुळे घरामध्ये छान फ्रेश वातावरण वाटतंय। तर चला आता मी थोडस लाडूला भूक लागलीये, खाणंपिणं आवरून घेते आणि तुम्हाला हे जे झाड आहे ना त्याबद्दलची माहिती देते। तर मी एक पार्सल मागवलेलं आहे। यामध्ये काय आहे ते मला माहिती आहे, कारण ना आता लाडूला वरचं मी खायला देते। तर असं म्हणतात की ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकची भांडी वापरू नयेत, स्टेनलेस स्टीलची। आजकाल स्टील मध्ये ट्रिपल लेअर वगैरे येत आहेत, जे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे ते वापरावं। तर म्हटलं मी लाडूसाठी मागूयात, म्हणून मी अशी काही कुकवेअर सेट मागवलेला आहे। वाव, पॅकेजिंग पण मस्त आहे। हे पहा, हे बबल रॅप दिले, त्यामुळे आपले जे मधले भांडे आहेत ना ते अगदी सेफ आले। एक स्टीलची कढई आणि एक पॅन आहे यामध्ये। आजकाल ना या स्टेनलेस स्टील कुकवेअरची खरंच खूप जास्त गरज आहे, कारण ॲल्युमिनियम नॉनस्टिक सारखे भांडी वापरून कॅन्सरसारखे भयानक आजार होत आहेत। आपण घरी सर्वांनीच ही भांडी वापरली पाहिजे। तर मी सुरुवात केली माझ्या मुलीच्या बेबी फूडपासून। म्हटलं आपण हिच्यासाठी तरी ही स्टीलची भांडी मागूयात, म्हणून द इंडस व्हॅली यांच्या वेबसाईटवरून मी ही भांडी मागवली आहेत। आणि ही भांडी हातात घेतल्यानंतर कळते की अगदी प्रीमियम क्वालिटीची सर्व काही भांडी आहेत। आणि ट्रिपल लेअर स्टील असल्यामुळे याचा जो बेस आहे ना तो खूप जास्त जाड आहे, म्हणूनच यामध्ये कुठलाही पदार्थ करपत नाही। आणि यांच्याकडे अप टू 40% डिस्काउंट सुरूच असतं। जर तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल डिस्काउंट हवं असेल ना तर माझा हा कूपन कोड वापरा, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळणार आहे। खरंच खूप चांगल्या क्वालिटीची भांडी आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सर्व प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत। आणि हे भांडी पाहिल्यापासून तर मी यांच्या प्रेमातच पडली आहे। कधी यामध्ये मी काय बनवू असं झालेलं आहे। चला पटकन किचनमध्ये जाऊयात आणि एखादा गोड पदार्थ बनवूयात। नवीन भांड्यात काहीतरी मस्त गोड पदार्थ बनवायचा। शिरा बनवूया म्हटलं, पण आनेला शेवयाची खीर खूप आवडते, म्हणून म्हटलं आज आपण शेवयाची खीर बनवूयात। मला माहिती आहे तुमच्या सर्वांनाही खीर बनवता येते, पण आज आपण या खिरीसोबतच ही भांडी कशी वापरावी त्याबद्दलची ही माहिती घेऊयात। ही भांडी वापरताना नेहमी गॅस लो टू मिडियमच असावा। मिडियम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून शेवया टाकून भाजून घ्यायचे आहेत। या शेवया रेडीमेडच्या बारीक आणि शिवाय भाजलेल्याही आहेत, म्हणून तुपामध्ये अगदी 1 मिनिटासाठी परतून घेतल्यात। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवते। आता ह्या झाकणाला ना छिद्र दिल्यामुळे पाणी बाहेर आलेलं नाही आहे। आणि नंतर आता यामध्ये 4 चमचे साखर टाकून घ्यायचं आहे। साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। यामध्ये टाकलेले ड्रायफ्रूट्स माझा मुलगा काढतो, म्हणून मी काय करते, नेहमी या चॉपरमध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते चॉप करून घेते। यामुळे ना ते अगदी पातळ पातळ होतात आणि खिरीमध्ये ओळखायला सुद्धा येत नाहीत।
तुम्हाला हे चॉपर घ्यायचं असेल ना तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच. नंतर त्यामध्ये गरम केलेलं दूध आणि केसरचं दूध टाकून घ्यायचं. मग एक उकळी आली की झाली आपली खीर. यामध्ये ना कुठलाही पदार्थ बनवला असेल गोड किंवा तिखट, मग त्यानंतर ही कढई कशी स्वच्छ करायची, तर ही कढई स्वच्छ करण्यासाठी तारेची घासणी अजिबात वापरायची नाही आहे, साध्या स्क्रबरनी स्वच्छ करून घ्यायची. आणि ही सर्व काही बेसिक माहितीने प्रोडक्टसोबत आलेली आहेच. आता इथे खीर मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यावरती आणि काजू बदाम लावून डेकोरेट करतोय. त्याला म्हटलं मी की हे खाल्लंही पाहिजे, तर म्हणतोय की हो मम्मी मी खाणार. कारण मी मगाशी सांगितलं की माझा मुलगा ड्रायफ्रूट्स खात नाही, पण जेव्हा व्हिडिओ बनवायचा असेल ना तर अगदी शहाण्या मुलासारखा वागतो. म्हणूनच वाटतं की रोजच व्हिडिओ बनवावा की काय, पण तुमचा फारसा रिस्पॉन्स येत नाही म्हणून मी काही लाँग व्हिडिओज बनवत नाही. पण या व्हिडिओला जर छान रिस्पॉन्स आला तर आपण नक्कीच डेली व्लॉग सुरू करूया. गोड झाली आहे का फार? काय झालं? हे काय होतं? हे काय होतं? सगळ्यात छान. ओव्हर ऍक्टिंगची दुकान आहे. ओव्हर ऍक्टिंग करतो तू का? फनी वाटते. मजा बी. बरं चल फिनिश कर सर्व. चल पूर्ण फिनिश करायचं काय? बस. कप्पे मध्ये असता चांगलं घेतलं. काय खूपच छान झालं वाटतं. अगं बाई लाडो काय करती लाडो? बापरे तू खेळतीये? काय खेळती? तो हे जे दगड आहेत ना हे कुंडीमध्ये टाकण्यासाठी आणले संदीप, पण त्यासोबत आमची लाडो मस्त खेळतीये. पप्पाला मदत करते का ग तू? हो हे ना घरामध्ये असंच डेकोरेशन साठी आम्ही झाड मागवलं. अरे बापरे कशी उभी राहते. काय झालं लाडो? न तो ग मम्माला बोलू दे. बशा बशा खाली बशा. हा बशा. ऍक्च्युली हे ना आर्टिफिशियल प्लांट आहे प्लास्टिक मटेरियलचं, पण वाटतच नाहीये, अगदी रिअल वाटतंय. हो ना? हो. ते दाखवा एक पान आहे ना तुमच्या हातामध्ये. हा हे पहा. आम्हाला हे खूपच आवडलं आणि हे लावणं पण खूप सोपं आहे. ऍक्च्युली याच्यानं अशा फांद्या आल्या होत्या आणि असे पान वेगळे आले होते. संदीप जसं लावता येत ना हे असं लावून घ्यायचं पूर्ण, मग असं छानसं झाड तयार होतं आणि ते आता या कुंडीमध्ये लावणार होतं आम्ही. वाव मस्त आणि रिअल वाटते. आता यामध्ये काय हे दगड टाकायचेत का? हो. हे काय गोटे म्हणतात ना याला? काय झालं लाडो इकडे बघ. काय झालं? काय झालं बाळा? ये माझ्याकडे ये 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 ये. हा आता बाई. आहा अरे बापरे पाय पाय करते का तू? लाडो पण मदत करते हो तुम्हाला? हो लाडो मला पण मदत करते. लाडो दे बरं बेटा मला. हा हा जा 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 जा. कुठे ठेवायचं आता? कुठे आता जागा बघ. या कॉर्नरला किंवा या कॉर्नरला.
आता ना रात्रीचे 2 वाजलेत बरं का, आणि माझ्याकडे जे गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी मी काही गिफ्ट्स घेतले होते, तर ते आता इथे मी पॅक करते आहे. ॲक्च्युली मी असं डायरेक्टली पण देऊ शकते, पण म्हटलं पॅक करून दिल्यानंतर सर्वांना दिल्यावरती ते ओपन करतील तेव्हा छान वाटेल, म्हणून मग म्हटलं की घरच पॅक करूयात. दुपारनंतर व्लॉग शूट नाही केला. स्वयंपाक, जेवण, मुलांना झोपवणं, जी काही थोडीफार क्लिनिंग होती, गॅस ओटा आवरणं, हे सर्व काही कामं करून घेतली आणि करता करता 2 वाजले. मग झोपताना कळाले की हे तर काम शिल्लकच आहे, म्हणून मग परत आली गिफ्ट पॅक करायला. आणि हल्ली आता 1:30-2 रात्रीची कॉमन झालेलं आहे, कारण ना लाडो कधी कधी झोपतच नाही लवकर, आणि झोपली तरी मग एडिटिंग वगैरे असतंच, कारण दिवसा नाही करू शकत. 2-2 मुलं सांभाळून कुठे शक्य आहे. सो जसं जमेल तसं मी सर्व काही करण्याचा प्रयत्न करते, कारण मला आवडतं हे सर्व काही करायला म्हणून. नाहीतर तुम्हाला माहीतच असणार की 2 मुलं सांभाळणं काय सोपं नाही आहे. ठीक आहे, असो, पण मला एवढंच इच्छा आहे की मी करते तर मला मोटिवेशन मिळावं, म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, छान छान कमेंट्स करत जा, किंवा तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील ना तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल, किंवा तुम्ही मला सुचवलात तरी चालेल. तुम्हाला ज्या टॉपिकवरती व्हिडिओज पाहायला आवडतील ते पाहूयात. बेबी रिलेटेड असेल, बेबी फूड असेल, किंवा डेली व्लॉगिंग असेल, किंवा अजून काही जे काय असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आता पहा, बोलता बोलता सर्व गिफ्ट्स पॅकही झालेत, आणि या सर्व गोष्टींना मला जवळपास पाऊण तास तरी लागला आहे. 2:47 झालेत, आणि झोपता झोपता आता 3 वाजणार आहेत हे नक्की. टेपचा यूज झाल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड केलं तर नेक्स्ट टाईम ते पटकन मिळतं. सो यानंतरचा येणारा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, पाहायला अजिबात विसरू नका. बाय.